नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. विमाने तयार करण्यासाठी ड्युरॅल्युमिन संमिश्रणाचा उपयोग करतात. नायट्रोजन या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते. प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस या वायुरूप इंधनाची निर्मिती दगडी कोळशापासून केली जाते. लक्षात घ्या, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. प्रोड्युसर गॅस आणि वॉटर गॅस या वायुरूप इंधनाची निर्मिती कशापासून करतात, तर दगडी कोळशापासून बनवतात. प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचे अपघटन होण्याच्या क्रियेस प्रकाशीय विघटन असे म्हटले जाते. गॅस वेल्डिंग करताना ऑक्सिजन सोबत ॲसिटिलीन हा वायू वापरला जातो. लक्षात घ्या, गॅस वेल्डिंग करताना काय ऑक्सिजन सोबत कुठला वायू वापरला जातो, तर ॲसिटिलीन हा वायू वापरला जातो. दालचिनी म्हणजे सिनेमन झाडाची साल होय. तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या दालचिनी असते बघा, तर ती कुठल्या झाडाची साल असते, तर सिनेमन झाडाची साल असते. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये मॅग्नेशियम खनिज वापरतात. तर आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो, कॅमेऱ्याचे जे फ्लॅश बल्ब आहे त्यामध्ये कुठलं खनिज वापरलं जातं, तर मॅग्नेशियम. रंगीत दूरदर्शन संचामध्ये 3 मूलभूत रंग लाल, निळा आणि हिरवा. तांबे हे लोह व इतर खनिजाच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. तांबे लोह आणि खनिजाच्या सानिध्यात कसं सापडतं, तर अशुद्ध स्वरूपात सापडतं. अमरवेल या परजीवी वनस्पती पोशिंदा वनस्पती कुठली, तर आंबा. त्यानंतर बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. हरितद्रव्यामुळे काय होतं मित्रांनो, प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते, परंतु बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे त्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण होत नाही. लक्षात घ्या. डाळिंब फळास भेगा बोरान या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे वाढतात. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे हेमॅटॉलॉजी होय. तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल विद्यार्थी मित्रांनो, रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यासाला काय म्हटलं जातं, तर हेमॅटॉलॉजी असे म्हटले जाते. त्यानंतर सार्स हा रोग श्वसनक्रियेवर परिणाम करतो. मानवी अस्थिसंस्था ही 2 भागामध्ये विभागलेली आहे. सार्स हा रोग कशावर, तर श्वसन प्रक्रियेवर परिणाम करणारा रोग आहे. त्यानंतर मानवी अस्थिसंस्था ही 2 भागामध्ये विभागलेली. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. प्रकाश व उष्णता दिल्याने नष्ट होणारे जीवनसत्व कुठलंही, तर सी जीवनसत्व नष्ट होतं. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत. बंदुकीची दारू गंधक, कोळसा व पोटॅशियम नायट्रेटचे मिश्रण असते. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, बंदुकीची दारू गंधक, कोळसा आणि पोटॅशियम नायट्रेट याचे मिश्रणपासून बनलेले असते. लक्षात घ्या. इतर रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरतात. तर भूल देण्यासाठी कुठला रासायनिक पदार्थ वापरला जातो, तर इथर. उघड्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात सुद्धा आजूबाजूच्या वातावरणापेक्षा थंड असते, कारण पाणी वातावरणापेक्षा कमी प्रमाणात उष्णता शोषून घेते. तर का बरं असतं, तर उघड्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात सुद्धा आजूबाजूच्या वातावरणापेक्षा थंड असते. याचं कारण काय सांगितलेलं आहे, पाणी वातावरणापेक्षा कमी प्रमाणात उष्णता शोषून घेते म्हणून. भारतात सार्वजनिक जलाशय शुद्धीकरणासाठी सामान्यतः क्लोरीन वापरले जाते. तर हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे मित्रांनो. सार्वजनिक जलाशय शुद्धीकरणासाठी कुठलं काय वापरलं जातं, तर क्लोरीन वापरलं जातं. लक्षात घ्या. औषध विज्ञान या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण, तर कोण आहे, डॉक्टर हरगोविंद खुराना हे आहेत. कोण आहे, तर डॉक्टर हरगोविंद खुराना. टी व्हीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश व नंतर ध्वनी ऊर्जेत होते. पहिल्यांदा काय होतं, विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि प्रकाश ऊर्जेचं रूपांतर नंतर ध्वनी ऊर्जेमध्ये होतं टी व्ही संचामध्ये. लक्षात घ्या. बर्फाचे 2 तुकडे एकमेकावर दाबले असता पुन्हा त्याचा एक तुकडा तयार होतो, कारण त्याचे पुनर्गठन होते म्हणून. सोडा वॉटर बनवताना कार्बन डायऑक्साईड वायू दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो. तर आपण
येतं बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक सोडा वॉटरचा उपयोग केला जातो. तर तो सोडा वॉटर बनवताना कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? कार्बन डायऑक्साईड या वायूचा दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो. मादाम क्युरी महिलेला 2 नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. कॉस्टिक सोड्यामध्ये सोडियम, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते. तर आपल्याला प्रश्न विचारताना मित्रांनो, कॉस्टिक सोड्यामध्ये कशाचं प्रमाण असते? तर सोडियमचं, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं हे तिन्ही बी प्रमाणामध्ये मिक्स केलेले असतात. महर्षी कणाद यांनी सूक्ष्म कणांना पिलव हे नाव दिले. तर हा क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे मित्रांनो. महर्षी कणाद यांनी सूक्ष्म कणांना काय नाव दिले? तर पिलव हे नाव दिले. लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.